हॅलो गाईज. तर मी आत्ता आलोय गेट ऑफ इंडिया. हे बघा आहे गेट ऑफ इंडिया. तो 26/11 जो हल्ला झाला होता ना, तिथे हॉटेल आहे ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल. सगळ्यांना माहिती आहे हिस्ट्री ऑफ 26/11. तर तिथंच झाला तो स्पॉट आहे आणि पुढे समुद्र आहे. त्या समुद्राच्या मार्गाने ते आले होते. तिथं मोठा बॉम्बस्फोट हल्ला झाला होता. इथं क्रॉसिंगची सिस्टम चांगली. सिग्नल लागले की ऑटोमॅटिक गाड्या वगैरे थांबतात. तुम्हाला ट्रॅफिक पोलीस बघायला भेटणारच नाहीत. एका आधी भेटतात. हे बघ आपले अशोक सराफ. भाडे चालत चालत आता पोहोचतोय मंत्रालय. हे बघा आहे मंत्रालय. रोड किती क्लीन आहे बघू शकतो आपल्या मुंबईचे. असं सिग्नल लागले आता बघा कसं एकदम गाड्या ऑटोमॅटिक थांबल्या. तिथून आम्ही यायचं होतो तो मेट्रो गेट बंद दिसला म्हणलं आता वाट लागली परत चालायला लागते. भाई हा पण बंद आहे. बाय तिकीट आपल्याला कुठं CST बघा. हे बघा असं तिकीट काढायचं. हे बघा आता स्कॅन करायचं. इथं झालं ओपन झालं. एकदाच तुम्ही करू शकता स्कॅन. हा जरा आराम वाटते पायऱ्याने चलत चलत झालं आता. हां ना एक सिम्पल सांगतो. जिथे लाल बीट असतो ना लाल पॉईंट हा तिथं आपण असतो ॲक्च्युअलमध्ये. आता इथं लाल पॉईंट आहे म्हणजे आम्ही आता इथेच. हे बघा आली मेट्रो. दादरला पण जाईल तिकीट नाही काढलं आपण राहू दे. इकडं एमटीच पूर्ण. हे बघा अरे आहे मेट्रो. ही आहे मेट्रो. वा इकडं बघा इथं पॉईंट आहे. इथून आता तुम्ही हे बघा इथं पॉईंट दिसतोय. इथून पण तुम्हाला समजतं तुम्ही कुठपर्यंत आहात कुठपर्यंत कुठून किती फास्ट चालू आहे बघा. हे दिसतोय का? आम्ही यायच्या वेळेसच ना ते लक्षात ठेवलं होतं A3. कारण की ना मग मध्ये आलोत ना नंतर आपण कुठून एंट्री केली ते लक्षात नसलं ना काम झालं नंतर ह्याच्यात टाकून द्यायचं तिकीट कुठं पण टाकण्यापेक्षा. पण काही म्हणा मेट्रोमध्ये आल्यानंतर ना एकदम थंड वाटतं. एकदम थंड भारी वाटतं. फिलिंगच भारी नेक्स्ट लेवल असतं. सिम्पल सांगतो. हे बघा इथं पण बोर्ड लावलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्फ्यूज असतं ना की कुठं कुठं जायचं तर हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं. तर आता A2ला जायचं आम्हाला म्हणजे A3ला पण तिकडूनच नाही दोन्ही एका साईडलाच निघतं. हे म्हणे हे इडी काय काय पळत नुसतं. मुंबईला आलो ना तर ना इकडं येतो म्हणजे येतोच सेफेसला. चला आता इथे इथे थोडीफार खरेदी करणारच आहे थोडंसं. आत्ता लक्षात आलं माझे तुम्हाला दाखवलं. येस येस. आम्ही ना एक प्लेट राईस घेतली आणि एक प्लेट राईस विथ चपाती. आता आम्ही आलो CST MT सगळ्यात लास्ट स्टेशन. इथं पण बॉम्ब्स फायरिंग वगैरे झाली होती. हे बघा आहे गेट ऑफ इंडिया आणि तो 26/11 जो हल्ला झाला होता ना तिथे हॉटेल आहे ताज हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल. बघू शकता किती मोठं हॉटेल आहे. फर्स्ट टाइम व्हिजिट केलं मी इथे. या लोकेशनला साईडला म्हणजे मरीन ड्राईव्हच्या साईडला आलतो पण इथं फर्स्ट टाइम आलो मी. आणि हे बघा गेट ऑफ इंडिया कसलं भारी दिसतंय. तर आज क्राऊड बघा किती क्राऊड आहे. म्हणजे इव्हिनिंगला तर ह्याच्यापेक्षा किती पट असेल तुम्ही एक गेस करू शकता. आणि ते हॉटेल आहे जिथं की 26/11चा जो हल्ला झाला होता जे की 26/11 म्हणले की सगळ्याच्या डोक्यामध्ये येतं. आणि तो ओबेरॉय हॉटेल आहे पण म्हणजे दोन्ही पण टॉपचे हॉटेल आहेत. तर सगळ्यांना माहिती आहे हिस्ट्री ऑफ 26/11. तर तिथंच झाला तो स्पॉट आहे आणि पुढे समुद्र आहे. त्या समुद्राच्या मार्गाने ते आले होते. तिथं मोठा बॉम्बस्फोट हल्ला झाला होता. चला आता आपण जाऊ त्या साईडला. समुद्र पण तुम्हाला दाखवतो. इथे फोटोशूट वगैरे सगळं भेटतं. थंबनेल काढा आपण एक. मस्त लोकेशन आहे पण मी तुम्हाला सजेस्ट करेन इव्हिनिंगला या तुम्ही. चल इकडनं इव्हिनिंगला या तुम्ही कारण इव्हिनिंगला ना ऊन ताज हॉटेलमध्ये थांबलो असेल. हा मी ताज हॉटेलमध्ये थांबलोय. हो इव्हिनिंगला भारी वाटलं आहे ना जे आत्तापेक्षा ऊन पडले भरपूर. हा नाही येऊ शकतो पण हा शाडो भरेल भरपूर.
ते गेट ऑफ इंडिया. आणि इंडिया गेट आहे पण याच्यापेक्षा खूप मोठं आहे ते, खूपच असं. आणि एवढं रुंद नाही ते वेगळं असं स्ट्रेट जाते ना रे. पण तिकडे जाऊ, बॅरिकेड्स लावले त्या साईडला, त्याच्यामुळे तिकडून समुद्र दिसेल आपल्याला. समोर जितक्या जवळ जवळ जाईल ना तिथं आपण छोटे 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 होतो. इथं इन्फॉर्मेशन दिलेली गेट ऑफ इंडियाची, दोन्ही लँग्वेजमध्ये दिली, मराठी आणि इंग्लिशमध्ये. गेट ऑफ इंडिया या वास्तूचा आराखडा जॉर्ज बेट्टेन या वास्तुशारदाने तयार केला. इंग्लंडचा राजा 5वा जॉर्ज व राणी मेरी यांच्या सन 1911 मधील भारत. 11-11 दोन्ही सिमिलर नाही, 26-11 नाही तर पण 19-11 आहे. इथं हे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये इथं काम चालू सध्या. शिवमुद्रा प्रतिष्ठान. शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सूर्यास्ताच्या वेळी नोबल वाजवली जाते. ओके, नोबल. किती मोठं हॉटेल आहे बघा हे. असं हाय सिक्युरिटी आहे दोन्ही पण हॉटेलला, ओबेरॉय आणि ताज हॉटेलला. खूप लोकांच्या ड्रीम असतात हॉटेलमध्ये जाऊन स्टे किंवा काहीतरी फूड वगैरे, टी असं काहीतरी घ्यायचं खायचं. दूरबीन से देखना, बीच से देखने का, या दुर्बीनमध्ये बघायला पण आहे. मला वाटलं सेलिंगसाठी ठेवले त्यांनी. एकदम पास में करी में देखना, बीच में देखने का. हा ना, काय काय बाहेर बा लांब बघ. तिकडे काय आहे रे ते बघ, तिकडे तिकडे मुंबई. भाई साहब किती घाण पडली बाबा बाबा. पाणी किती क्लीन आहे ना, एवढं क्लीन पाणी मी कुठेच बघितलं नाही आतापर्यंत. आणि हे बघा बॉटल वगैरे टाकलेले. हा हे बघ तिकडे बोट. आणि ना कुठं ते पाणी, ते हा ते वर गेले ना, लाटा वर गेल्या आणि परत खाल्ले. ते खूप जुनं कन्स्ट्रक्शन असेल ना रे, एवढी मोठी गेली. आणि ना तिकडे बोट भरपूर आहे, बोटिंग तुम्ही रायडिंग पण, राईडला पण जाऊ शकता ना. पंचवटीला ते पाय हँडल होते. चल त्या साईडला बघू आपण. दुसऱ्या साईडला पण जाऊ, त्या साईडला ते इकडं. होय तिकडे जाऊ ना. मस्त आहे पण लोकेशन एक चिल करण्यासाठी, एकदम फ्रेश होण्यासाठी भारी आहे. त्या साईडला जाऊन बघू आपण काय वेगळं दिसते. तरी ना पाऊस वगैरे पडल्यामुळं ते वातावरण थोडं थंड आहे आता सध्या. अरे एवढं ऊन नाही लागत, नॉर्मल लागते, त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण तुम्ही इव्हिनिंगला जा, 5च्या नंतर आलात तर बेस्ट. आता किती वाजले? 3. 3:30. हा 3:30, 27. 3:30 हा 3:30 वाजता आले. आजच्या नंतर ऊन पण कमी होतं आणि क्लायमेट पण भारी वाटतं त्यावेळेस. फक्त फोटोशूट 6च्या नंतर थोडासा वेगळा येईल. चल या साईडला बघू. जो तो एक सेल्फीच काढतो, जो तो एक सेल्फीच आहे ना. फोटोशूट साठी स्वामी विवेकानंद त्यांचा स्टॅच्यू. बॅरिकेड लावले तरी पलीकडे जाता येतो. हा ते बघ ती बोट ती आली. हा हे बघा बोट आली. किती बोट भाई, घाण भरपूर आहे ना रे. एकदम असं
पहिल्या पावसाचं पाणी जसं असतं का माती एकदम त्यात मिक्स असते का नाही ते तरी थोडं क्लीन असतं ना. हे एवढं खराब आहे. हां मस्त वाटतं बघायला पण खराब भरपूर घाण आहे. क्लीन केलं पाहिजे सगळं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 26 27 जेवढ्या बोट दिसत नाही तेवढ्या तरी मोठल्या 27 आहेत. जास्त पण असू त्याच्यापेक्षा. चल चल आता जाऊ आपण. बघा इथले रोड कसले भारी आहेत. चल इथं क्रॉसिंगची सिस्टम चांगली. सिग्नल लागले की ऑटोमॅटिक गाड्या वगैरे थांबतात. तुम्हाला ट्रॅफिक पोलीस बघायला भेटणारच नाहीत. एका आधी भेटतात. व्हॅन वगैरे आहे तिकडं उभा पण असं रस्त्यावर उभा नाही. ते बघ ते बघू ना. ते बघा बॉलिवूड इन फोकस. बॉलिवूडचे स्टार आहेत ना त्यांचे हे लावलेत फ्रेम लावले आहेत. हे कोण आहे मला ते नाव मला ते हे वाटलं त्या कोणत्या नाही मला हे दुसरं वाटलंय. त्या कोणाची डेट झाली नाही का कोणते श्रीदेवी. हे बघा लेजंडी. हे बघ आपले आशिक सराफ. चला भारी वाटते. ते जुने मूवी होते ना त्यांचे पूर्ण असं हे लावले स्टिकर लावले. पण काय म्हणजे राष्ट्रीय आधुनिक कला संग्रह आहे हा संग्रहालय. हे चल ते साईडला ना. मस्त आहे. तुझी भारी हे बघा मग आपले मराठी चित्रपट पण लावले त्या साईडला. चालत चालत आता पोहोचतोय मंत्रालय. हे बघा आहे मंत्रालय. मंत्रालय येऊन पोहोचलो आहे. आता एक क्रॉस करायचं नंतर पुढे जायचं. पुढं बघाय कसलं भारी वाटतंय. रोड किती क्लीन आहे बघू शकतो आपल्या मुंबईचे. असं सिग्नल लागले आता बघा कसं एकदम गाड्या ऑटोमॅटिक थांबल्या. ऐक ना मंत्रालय हा त्या साईडच्या रोडला कुठल्या त्या ना असं जायचं. ओके सर काय नाही आता आपल्याला रोड चेंजेस करायचं. पता नाही इसके लिए होता है ॲक्च्युली. तरी पण एवढी इकडे ट्रॅफिक नाही मुंबईमध्ये ह्या साईडला एवढी. पण कल्याण ठाणे वगैरे त्या साईडला वगैरे असं जायचं काय स्ट्रेट. हे बघा इथे पोलिसाच्या गाड्या असतात व्हॅन. हां आम्ही एवढं का फिरतो माहिती का. आम्ही मेट्रोने जाणार आहेत ना त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे फिरायला लागते. नाहीतर बसेस वगैरे होते सिटी बस वगैरे. आपल्या मराठीचे एक पण गाडा नाही दिसत. हे सगळे बाहेरचे दिसतात. तिथून आम्ही यायचं होतो पण मेट्रो गेट बंद दिसला. म्हणलं आता वाट लागली परत चालायला लागते. भाई हा पण बंद तो चालू आहे का काय माहित. चल बघू चेक करू. चालू आहे रे वाटतं. बघू हा चालू पाहिजे भाई नाही तरी चालत आलो आम्ही मेट्रोसाठी. कारण मेट्रोने लवकर जातो ना.
हे म्हटलं हे काय मेट्रो असतात ॲक्वा लाईन 3. अरे चालू आहे, बरं झालं चालू आहे. पण हे बंद आहे मशीन, नाही स्टेअरचं आहे. चल चालू आहे का तू वर्कर दिसतोय, चालू असतं म्हणजे चालू आहे. हां तेच ते अंडरग्राऊंडला मेट्रो असते मग बाहेर वाटते. क्राऊड पण कमी आहे मेट्रोला कसं बघायला गेलं तर. हे एक साईडला 2 साईडच केलं. इकडं मॅप आहे, तुम्हाला ह्याच्यावरून पण समजलं कुठं कसं काय जायचं, कुठली लाईन कुठं जाते. आता B5 वर आहे आपण ना. हां आता जातो खाली आणखी आपल्याला तिकीट काढून टाकू. अरे भाई इथं पण ते हां 1 साईडच चालू ठेवलं त्यांनी. बरं काय एका घसरून हां काय म्हणता. हां ओके ते मशीनच असेल मला वाटतं. आता ॲरो वाट बघून जाऊ बरं का. काय हा इकडेच आहे तिकीट कार्यालय आणि वॉशरूम दिसते कुठं. इकडे एक्झिट दाखवते. आता स्कॅन करा तिथं. झालं ओपन झालं. एकदाच तुम्ही करू शकता स्कॅन. आता परत खाली जायचं. हे बघा आहे खाली जाण्यासाठी 2 सीट आहेत, एक अप अँड डाऊनसाठी. तिथं पण आहे मेट्रो लाईन खाली आहे. चेकिंगसाठी पण 2 आहेत, तिकडे फेज आहे आणि इकडे एक फेज आहे. आणि खाली आहे आपली मेट्रो लाईन, त्याने जाऊ आपण. हा जरा आराम वाटते पायऱ्याने चलत चलत झालं आता. हां वा अरे ही तर लाईन बंदच झाली. चला फायनली मेट्रो लाईनला आलो आपण. दोन्ही साईडला मेट्रो आहे ती. आता आपल्याला तुम्हाला कोणत्या साईडला जायचं आहे त्या साईडला जाऊन उभं राहायचं बस. आणि तुम्हाला आणखी काय आयडिया दाखवतो मस्त, म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. ती म्हणजे इथं ना हे ते स्टॅम्प दिले तिथं बघा, म्हणजे येण्यासाठी असे आहेत, म्हणजे इथं कोणी उभं राहणार नाही. ह्या साईडला आणि ह्या साईडला उभं राहायचं. आणि जे अपंग असतात त्यांनी इथं, म्हणजे एवढी सुविधा झालेली त्यांनी एकदम भारी. आता आपल्याला जायचं आहे आपल्याला तिकडे उभं राहावं लागेल. ही जी लाईन आहे ही कुठं होती काय लाईन आहे. आम्हाला जायचं आहे CSMTला. ऐक तर इकडे जाणार आहे ना हे आपल्या तिकडचे आपल्याला. हां तिकडे त्या साईडची तर इकडं बंद आहे तिकडून. आपल्याला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर ॲरो तिकडे दाखवते, म्हणजे फर्स्ट आता आम्ही विद्याभवनलात SBI विद्याभवन, तिथून नंतर सेकंड LIC चर्चगेट, नंतर हुतात्मा चौक, नंतर मग शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. तर तिकडं तो लास्ट तिकडे वेगळाच आहे. तर वेट करतोय मेट्रोचा. किती मोठे बघू शकतो मेट्रो. आणि हे इथे एवढे फेज आहेत ना, तुम्ही कुठून जरी आलात ना तरी काही इश्यू नाही. लास्ट कोणते तुम्हाला दाखवतो याचा सिब्स लास्ट आहे. विमानतळ पण दाखवते रे. जर कोणाला समजत नसेल ना, एक सिम्पल सांगतो. जिथे लाल बीट असतो ना, लाल पॉईंट हा, तिथं आपण असतो ॲक्च्युअलमध्ये. आता इथं लाल पॉईंट आहे म्हणजे आम्ही आता इथेच. आणि ती ट्रेन जाणार आहे, इथून जाणार आहे ती ट्रेन. तर सिप्स प्लाझा इथं जाणार आहे. सॉरी RJVLR हा लास्ट पॉईंट आहे त्यांचा. सिप्स प्लाझा हा इकडं. म्हणजे समजलं सगळ्यात सिम्पल सांगायचं म्हणजे की लाल पॉईंटवर लक्ष ठेवायचं. जिथे लाल पॉईंट असतो तिथून आपण, म्हणजे मॅप चालू केला पण कसं दिसतं तर तसं सेम आहे. तर जिथे लाल पॉईंट आहे तिथून आपण स्टार्ट करतो आहे आणि एंड तिकडं. आता इथं पण आता आम्ही कुठं येतं SBIला, तिथं कुठलं दाखवत होतो, तिथं पण SBI दाखवत होतं, पण ते ॲरो कुठं दाखवत होता इकडं.
आता इथं एस बी आयला होतो आम्ही आणि इथून ट्रेन चालू होणार तर तिकडं त्या लाईनने राहणार आणि इथं चालू झाल्याच्यानंतर इथून चालू झाल्यानंतर एस बी आयला भवनच ना इथून चालू झाल्यानंतर चर्चगेट नंतर हुतात्मा चौक नंतर मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो नंतर मग म्हणजे इथं उलट चालू आहे मी आणि इथून आम्ही इथं उभा आहेत आता आम्ही एस बी आय विधान भवन इथून स्टार्ट होईल नंतर मग चर्चगेट नंतर मग हुतात्मा चौक नंतर मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो नंतर मग तिकडं लास्ट तर असं डायरेक्ट आता मेट्रो आली 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 हां हे बघा आली मेट्रो हां दादर मेट्रो हो रे हे बघा आली आहे मेट्रो आ गई मेट्रो इकडे इकडे शीट इकडे कमी येते इकडं एमटीचं पूर्ण हे बघा आलेली आहे मेट्रो ही आहे मेट्रो वा इकडे बघा किती मोठी मेट्रो आणि ना इथं पॉईंट दिसतंय बघा म्हणजे तुम्हाला दिसेल की तुम्ही आता कुठं जाणार पूर्ण डिस्प्लेवर दिसतं तुम्हाला हे बघा हे इथं पॉईंट आहे इथून आता तुम्ही हे बघा इथं पॉईंट दिसतोय इथून पण तुम्हाला समजतं तुम्ही कुठपर्यंत आहात कुठून चाललात कुठपर्यंत जाणार आहेत आणि एक्झॅक्ट लाईव्ह लोकेशन कोणतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आणि अनाऊन्स पण करतात किती फास्ट चालू आहे बघा हे दिसतोय का कसले फास्ट चालू आहे ट्रॉफिक नाही काय नाही काय नाही आता LIC येईल चर्चगेट आलं आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता आमचं आले सकाळी एवढी गर्दी नव्हती पण आता बघू शकतो गर्दी पोरं घेतली हा भाई स्पीड भरपूर आहे चल आम्हाला जायचं आता A3 चेक करावं लागेल तिकडेच A1 आम्ही यायच्या वेळेसच ना ते लक्षात ठेवलं होतं A3 कारण की ना मग मध्ये आलोत ना नंतर आपण कुठून एंट्री केली ते लक्षात नसलं ना मग असं भरपूर असं फिरून फिरून जावं लागतं त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं तुम्ही एंट्री केलेला गेट नंबर किती होता तर आमचा A3 होता तर आता फक्त आम्हाला फक्त A3 चेक करायचा A3 सापडला की मग आम्ही आरामात आमच्या म्हणजे एक्झिटला जाऊ A2 A3 ते बघ तिथं दाखवलं एक्झिट A3 खाली दाखवलंय A3 ला काय काय बघ हां तिकीट कुठे आहे तुझं आहे ना तिकीट काढावं लागेल परत एंट्री एक्झिटला करायचं ना हे बघा 2 वेळेस काम करतंय आता एकदा चेक करू तिकडे A3 तिकडेच आहे वाटतं हां हां ते मग असं ना सीन झालेला तिकडूनच आहे आपण तिकडून बघू A3 आता आपण निघतो बरोबर कारण की नाही नाही तिकडनं जायचं भावा अरे ते तिकीट काढायला गेलं तर नाही ना आहे तिकडून पण आहे ओके तिकडून एंट्री तिकडून एक्झिट सापडला आहे इथं पण सेम प्रोसेस स्कॅन करायचं आणि निघायचं त्याच्यामुळे 1 बाय 1 जावं लागतं भाई इथं थोडंसं धगधग होतं कारण की इथं थोडी जरी मिस्टेक झाली का परत तुम्हाला इथं जाऊन रिचेक करावं लागतं काम झालं तर ह्याच्यात टाकून द्यायचं तिकीट कुठं पण टाकण्यापेक्षा आणि तिथं पण तिकीट काढू शकतो पण काही म्हणा मेट्रोमध्ये आल्यानंतर ना एकदम थंड वाटतं एकदम थंड भारी वाटतं फिलिंगच भारी नेक्स्ट लेवल असतं चला आता एंड इथं होतोय आपला आणि इथून नंतर मग लोकल पकडायचे आणि डायरेक्ट टू होम हां
लोकलला लय काय करते. सिम्पल सांगतो, हे बघा इथं पण बोर्ड लावलेले आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर कन्फ्यूज असतं ना की कुठं कुठं जायचं, तर हे बघा इथे लिहिलेलं आहे सगळं. तर आता A2ला जायचं आम्हाला, म्हणजे A3ला पण तिकडूनच नाही, दोन्ही एका साईडलाच निघतं. किती स्पेस आहे बघू शकता, एकदम शांत. भरपूर लोकांना माहीत नाही कसं यायचं मेट्रोने, त्याच्यामुळे इथे जरा क्राऊड कमी ना रे. आणि ज्यावेळेस माहीत होईल त्यावेळेस बापरे, लोकलला जेवढा क्राऊड असतो ना तेवढा इकडं होईल. हे म्हणे हे इडी काय सापडती. चल 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 साकी बाई, काय पळते नुसतं. मुंबईला आलो ना, चल तर ना इकडं येतो म्हणजे येतोच एफएसला. आणि इथं आल्याच्या नंतर एकदम एंडला एक शॉप आहे, तिथं आम्ही खातो, म्हणजे टेस्टी पण आहे आणि चांगलं पण आहे. चला आता इथे इथे थोडीफार खरेदी करणारच आहे थोडंसं. मुंबईमधलं सगळ्यात फेमस मार्केट कपड्यासाठी एफएस. हे जास्त मी नाही कव्हर करणार, खूप लॉंग खूप मोठा व्हिडिओ होईल. हे थोडंफारच दाखवणार आहे, कारण की आता भूक लागली, त्याच्यामुळे थोडंसं हे दाखवतो, कव्हर करतो. आणि नंतर मग डायरेक्ट एंड काही दाखवण्यासारखं जास्त दाखवतो, नाहीतर मग एंड डायरेक्ट. आत्ता लक्षात आलं माझे तुम्हाला दाखवलं. येस येस. आम्ही ना एक प्लेट राईस घेतली आणि एक प्लेट राईस विथ चपाती. मस्त आहे जेवण एकदम, म्हणजे पोट गडबड होत नाही पोटामध्ये, एकदम मस्त. ह्याच्यामध्ये 2 भाज्या आहे, कांदा, लोणचं, 2 चपाती आणि वरण भात. इथे 1 भाजी, कांदा, लोणचं, वरण भात. चला आता आम्ही आलो CSTMT सगळ्यात लास्ट स्टेशन. इथं पण बॉम्ब्स फायरिंग वगैरे झाली होती. हेच ते स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पुढे तर कसा होता ओव्हरऑल गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल आणि सगळं मार्केट, मेट्रो वगैरे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.